भर तीळ, किलोभर गूळ. आता तीळ भाजून घ्यायचे. तव्यावर तवा ठेवलेला आहे तर पहिले गॅसवरती तवा तपला. आता टाकायचे तीळ. तर घेतले मी भाजून तीळ. आता किलोभर साखर आणलेली, किलोभर हरभऱ्याची डाळ टाकलेली कुकरमध्ये. इथं उतरवलं मी कुकर. शिजली डाळ. बघू कुकर उघडून शिजली का. तर हे बघा शिजलेली आहे डाळ. हर्ष पकड कुकर निघाला मला सर. तर आपली डाळ शिजलेली आहे पहा. आता याच्यातून काढून घ्यायची आहे चाळणीतून. पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यायची. तर एवढं पाणी निघालं. तर आता घेतो मी गाळून पुरण घेतलं या पेल्याने. मी दिले तीळ भाजून. तर मग शेजारच्या घरून आहे ना तीळ काढून आणले मिक्सरातून ते बघा. आणि आता गूळ घरी कुटायचा ते तेवढे आणले तीळ काढून. तर गूळ कुटायचा. आता आमचा हर्ष किती डखाळ आहे, गूळ मागतो आता. पण माझी आई देणारच नाही. दिला तरी पण तर टाकला गूळ कुटून. झालं तयार. तर पहा आमचा हर्षू खायला. हर्षू काय खायला, काय खायला कोण म्हण कोण. कशी झाली झाली रे. तर या खायले तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. द्यान धर तिळगुळ धरे. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. माझ्या आईले भरून ठेवस तर माझ्या हर्षूची झाली बी कोण घेतली. हर्षू डबल पाहिजेत का आता नाही पाहिजेत त्यालाही काय ना कधी किलो भरवती साखर. तर या गिलासाने मोजून बघितलं तर 4 गिलास भरले. तर अर्धा किलो डाळ टाकलेली होती. तर 2 गिलासात टाकलेले तर आणि 2 गिलास ठेवून दिलेले. झालं पुरण तयार. तर फॅन खाली आणून ठेवलं निवायसाठी. हर्षू काय करायला तू का रे. नको आता नको बनवू. नाडू बिन पुरण घेऊ नको आता. बरं बस झालं आता. तू सगळं खाऊन घेतं का. आणि मग पुरणपोळ्या कशाच्या करायच्या. आटा पुरण थंड झाला आमच्यावालं. तर पहा इथं आटा लावून घेतला. आता पुरणपोळ्या करायच्या आहेत.